ज्येष्ठ मुलाखतकार मुलाखत घेणार आहेत रिलीज होणाऱ्या नव्या सिनेमाच्या टीमची. चला बघूया ही मुलाखत कशी रंगते ते. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया हास्य महारथी समीर चौगुले, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत यांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. हो अरे बापरे नमस्कार. तर मंडळी, कैलासवासी आप्पासाहेब पटकन गचकले सांस्कृतिक मंचाच्या वतीने मी आयोजक श्यामसुंदर राजपूत तुमचं असं मनापासून स्वागत करतो गड्या. तर मंडळी, आज आपल्या मंचावर दे आलिंगन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाचे मुख्य कलाकार आलेले आहेत, म्हणजे श्री ओंकारजी राऊत आणि शिवालीची परब. तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. वा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर चित्रपटाच्या प्रमोशन बरोबरच इथे एक छोटीशी अशी मुलाखत रंगणार आहे आणि ती मुलाखत घेणार आहेत आपले नवले काका. आता नवले काका म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? नवले काका. बरोबर, नवले काका ते डोळ्यासमोर येतातच. पण त्याच्याबरोबर येतं एक जुनं जाणतं बहुमुखी प्रतिभेचं धनी असलेलं व्यक्तिमत्व, एक असा ओजस्वी मुलाखतकार. आता जास्त वेळ न घेता मी जे आपले नवले काका आहेत त्यांना रंगमंचावर आमंत्रित करतो. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. प्लीज प्लीज प्लीज. आपण कोण? मी श्यामराज. हे श्यामराज आयोजक आयोजक आयोजक. काय करतो काका? कुठे पाया पडतो काका? अरे बापरे, काय एवढी मंडळी. बसा 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 इकडे. बघितलं? अरे बापरे बाबा, हे बाबा काय मोठी मोठी मंडळी आली. नाही, तुम्ही मोठे. अरे नाही बाबा, बसा बसा बसा. वा छान 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 छान. बघितलं ओंकारजी? नुकतेच 75 वर्ष पूर्ण झाले बरं का त्यांना. हो का? वाटत नाही. हो, मग तरुणांना लाजवेल अशी एनर्जी आहे त्यांच्या. एनर्जी नवले काका. हो नवले काका. अरे हो, बसा बसा. नाहीये. रोज जॉगिंग करतात ते सकाळी. नवले काका, हो ऐका ना, मला यांची मुलाखत घ्यायची आहे. घेतो मी घेतो मुलाखत घेतो. तुम्ही काय थांबता? निघा निघा. सगळी सूत्र त्यांच्या हातात घेतलेली आहे. चला निघा चल. नमस्कार नमस्कार. बापरे, एवढी मोठी. अरे काका नका. बापरे. अरे आमच्या पाया काका, तुम्ही नका. हो नाही मी बाबा, एवढी मोठी मंडळी माझ्याकडे आलेली आहे बाबा. फार मोठी मंडळी आली आहेत. तो मंडळी यांचा पिक्चर येतोय दे कलिंगड. दे आलिंगन. ते आलिंगन पिक्चर येतो. पहिला प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे की तुमची सुरुवात कशी झाली? म्हणजे माझी म्हणाला तुम्ही एकांकिकांपासून झाली. एकांकिका म्हणजे काय झालं, मी याला होतो लहानपणी. मी लहान होतो ना, निर्विवादपणे लहान होतो मी लहानपणी, अगदी निर्विवादपणे. मी इकडे म्हणजे गावाला गेलो होतो. तिकडे आमचे परांजपे होते. परांजपे नावाचे त्यांचं मोठं गणपतीचं बाबा कारखाना होता. गणपतीचा कारखाना. आम्ही जाऊन बाबा गणपतीचा कारखाना असं तिकडे आजूबाजूला फिरायचो. त्यांनी मला तिथून हुडकलं, बाबा हा मुलगा चुणचुणत आहे. ते म्हणाले, बाबा तू नाटकात का नाही काम करत? नाटक तोपर्यंत मी बघितलेलंच नव्हतं नाटक. ते म्हणाले, मी बालनाट्य लिहिलेलं आहे, चेटकिणीचं चुंबन. बालनाट्याचं नाव चेटकिणीचं चुंबन? जगातलं पहिलं बालनाट्य ज्याला ए सर्टिफिकेट आहे. बालनाट्याला हे सर्टिफिकेट UA होतं. अच्छा. कारण ते चेटकी दुसऱ्या मजल्यावर असायचो ना. मित्र खाली त्याच्या खांद्यावर बसून दुसऱ्या मजल्यावर तो होता. काळं कापड आणि मी असा करायचो. लहान मुलं घाबरायची ना. त्यामुळे मग सगळे आजूबाजूचे बाबा मोठ्या माणसांना बोलवा, लहान मुलं रडताय म्हणून ते UA असं सर्टिफिकेट होतं. ओके. तर ते हे वर गेलेलो होतो. खाली परांजपे, आमचा परांजपे होतो. परांजपे 80% मार्क मिळायचे त्याला. 80%. प्रचंड हुशार होता तो. आता 15 वर्षापूर्वी रिटायर्ड झाला तो. आता रियुनियनला भेटला होता तो. फार हुशार होता. त्याची मुलगी मात्र अमेरिकेत असते. दुसरी मुलगी रिक्षावाल्याबरोबर पळून गेली. त्याला मी सांगितलं काही हरकत नाहीये, आयुष्य हे असंच असतं. आणि तो खाली परांजपे, मी वर परांजपे, आणि असं करून आम्ही दोघे चालत होतो. परांजपेचा तोल गेला आणि त्याला शिंक आली. वरची चटकीन खाली. नाकावर आपडलो ना मी, म्हणून नाक आत गेलो.
आणि चेटकिणीचे मंत्र पण होते हा तिकडे. हा बाबा मोठमोठे मंत्र होते. मी आहे चेटकीन, मी आहे पिवळी चेटकीन. अजून आठवत मी आहे पिवळी चेटकीन. माझी उंच उंच मान रे, मी खाते तुझा कान रे. मोठे मोठे वा 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 लक्षात येत वा 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 मंत्र मंत्र पाळत आहे बरोबर आहे. आपण काय बोललोय? मी शिवाली ओंकार. अरे हा राऊत. हा शिवाय, ओ, ओ. तुमचा पिक्चर आहे. फार मोठी मंडळी आलेली आहेत. मंडळी यांचा नवीन चित्रपट येतोय दे लिंगमळा. दे आलिंगन दे. आलिंग हे लिंगमळा. ए लिंगमळा माहित नाही? महाबळेश्वरच्या बाजूला गाव आहे ते लिंगमळा. बरोबर आम्ही जायचो तिकडे शाळेत असताना. अहो आमच्या फिल्मचं प्रमोशन आहे नाही का? ओंकार राऊत. शिवाली शिवाली अरे हा हा अरे हो हो इंटरव्ह्यू घेणार आहात. बरोबर बरोबर. मंडळी यांचा चित्रपट येतोय दे लिगामेंट दे. दे आलिंगन असं त्याचं नाव आहे काका. आलिंगन. हे लिगामेंट असं का कोण लिगामेंट मागेल मला सांगा? नाही 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 मागणार नाही. काय काय सांगाल या चित्रपटाबद्दल? चांगला आहे चित्रपट काढणं, खूप चांगली गोष्ट. काय सांगाल चित्रपटाबद्दल? हा तर काका म्हणजे मी सांगेन की माझं जे पात्र आहे वा नाही चांगलं असू शकतं ना, पात्र चांगलं असू शकतं. हा 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 माझं जे पात्र आहे ते अनिल सुखातमे नावाचं माझं पात्र आहे ज्याचं नाव आहे. परत एकदा सांगा, परत एकदा सांगा. अनिल सुखातमे म्हणून माझा मित्र होता अनिल सुखात्मे. अच्छा, हो तिसरीत असताना माझ्या वर्गात होता तो. पण त्याच्या आयुष्यावर नाहीये ही. नाही त्याच्या आयुष्यात नाही, जनरल सांगितलं. अनिल सुखातमे आणि मी कॉर्पोरेट कंपनीत कामाला आहे, वा. मध्ये कामाला आहे. अँड मी सेल्फ मेड असतो ऍज अ कॅरेक्टर म्हणून. आणि परी गोखले दोन गायी होत्या अनिल सुखात्मेकडे, दोन गायी. आम्ही दूध बी घ्यायचो, खरवस काय मिळायचं. हाय नेहमी खरवस त्याच्या. काका मी माझ्या फिल्मची स्टोरी सांगतोय. सांग. तर अनिल सुखातमे एक सेल्फ मेड आहे, कॉर्पोरेट कंपनीत कामाला आहे आणि परी गोखले त्याच्या आयुष्यात येते. ही परी आहे. हो रे परी आहे. हो काका चांगलं हो ही परी आहे चांगलं. मी परी आहे. उत्तम आहे, उत्तम उत्तम उत्तम. तर परी गोखले परी गोखले हा. माझ्या वर्गात होती परी. परी गो हो, परी केळकर अच्छा माझ्या वर्गात होती. अच्छा. असू दे काका हो, होती ढ. काका ती ढ असू दे ळ असू दे, आपल्याला काय करायचं? आपल्याला काय करायचं? माझ्या फिल्मचा आमच्या हो, फिल्मचं चालू हो, आहे सांगा ना. ना. तर परी गोखले त्याच्या आयुष्यात येते, कोणाच्या? अनिल सुखात्मेच्या. बरं, आणि हे वादळ जेव्हा त्याच्या आयुष्यात येतं तेव्हा काय पुढे स्टोरी रंगते हा हे बघण्यासाठी लोक त्याच्या आयुष्याला काय कलाटणी मिळते. एक्झॅक्टली. याच्यावर आहे ना, आयुष्यातली कलाटणी फार महत्वाची असते. माझ्या आयुष्यात बरं का गोरुले मास्तर आले होते. कडक शिस्त म्हणजे शिस्त. 7ची शाळा 7:05 आलो, इथे मारायचं इथे मारायचं. खरं सांगतो मी. त्यांनी एक मला सांगितलं की बस बाबा बस माझ्या समोर बस. सगळ्यांना माझ्या चेहऱ्यावरून मी ऍक्टर वाटायचो. मग मला सांगितलं की तू नाटकात का नाही काम करत? म्हटलं मी एका नाटकात केलेलं आहे. त्यांनी मला ते नाटक दिलं, हे 40 बाबा आणि अली झाला चोर. काका तसं नाही, अलीबाबा 40 चोरस आहे. अली बाबा 40 काय काय नाटक ते. आणि ते समोर ते गुहावर आल्यावर हे ते खुल्ला खुल्ला सुम्मा सुम्मा बापरे सिम सिम बापरे. आणि मग हा अल्लाउद्दीन आत घुसायचा, हे घेऊन दिवा घेऊन घासायचा. दोन स्टोरी मिक्स दोन स्टोरी मिक्स करताय. अल्लाउद्दीन वेगळे, अलीबाबा 40 चोर वेगळी स्टोरी आहे. बरोबर, हे वेगळे. हा दोन स्टोरी मिक्स करताय तुम्ही, कळताय का? हे आपण का भेटलोय इकडे एकमेकांशी? काय बोलतोय? अहो ओंकारराव शिवाली, आमच्या फिल्मचं प्रमोशन आहे ना, असं काय करताय? तुमची फिल्म आहे? आमची फिल्म. हो 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 दे सनसनाट सनसन आलिंगन दे. आलिंग सनसनाट देईन आम्ही आधीच. लक्षात आहे. वा छान आहे फिल्म छान आहे. तो तुम्ही तुमच्या ते कॅरेक्टर बद्दल काय सांगत होता? हा माझ्या कॅरेक्टर बद्दल मी तेच सांगत होतो की मी अनिल सुखात्मे आहे आणि माझ्या आयुष्यात ती परी गोखले आली आणि कलाटणी जी मिळाली आहे. हे मी पण नाटक केलं होतं लहानपणी. ते गोरुले सर होते, त्यांनी पुढचं नाटक दिलेलं होतं. हो दुसरं नाटक होतं ते म्हणाले दुसरं नाटक मी तुला देतो. हे भ्रमरा छाटू का तुझे पंख, असं नाटकाचं नाव होतं. हे भ्रमरा छाटू का तुझे पंख, असं अप्रतिम नाटक होतं. तुमच्या नाटकाचं नाव हे भ्रमरा छाटू का प्रश्नचिन्ह तुझे पंख प्रश्नचिन्ह. 2 प्रश्नचिन्ह एका टायटल मध्ये 2 प्रश्न. अनाउन्समेंट अशी व्हायची, सादर करीत आहोत हे भ्रमरा छाटू का तुझे पंख. अशा अनाउन्समेंट. मी भ्रमराचा रोल केलेला होता. अय्या हो बाबा. अरे काय
नाही नाही बाबा 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 काय रोल केला होता मी काय? मी भ्रमर असतो तो आयुष्यात जी संकट असतात त्यांना सामोरा जाणं मी ऐका ना आपण आमच्या प्रमोशन बद्दल बोलू अर्थात 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 आज आपल्या समोर बसलेले आहेत ओंकार ताई आणि शिवाली दादा ओंकार काय राजपूत राजपूत ओंकार हा ओंकारजी ओंकारजी द्या. काय झालं माझं चुकतंय कोणी वेगळं आहे का? नाही तुम्हीच आहे, दुसरी टीम नाही बोलवली. हो मी आमच्या नाही मुलाखत घ्यायला कोण वेगळं आहे का? मुलाखत गेलं नाही तेच ना काय झालं काय झालं काय ते मला ओंकार ताई म्हणतायत शिवालीला दादा म्हणतायत काय चाललंय? अरे मला पण एकदा मावशी म्हटले होते हा मी म्हंटल टकले तर मामी म्हंटले त्याचं ते सोडून दिलंय. ते महत्वाचं नाहीये आता. ते पिक्चरचं प्रमोशनही करत नाहीयेत, नावं चुकतायत, यांचं चुकतंय आमची का? नावं यांचं काही चुकतंय का मी सांभाळून घेतो काय त्यांना सांगा त्यांचं चुकतंय. मी सांगतो वयस्कर आहेत म्हणून मी काय बोलत नाहीये. हो ओंकार हो नमस्कार सांभाळून घेतो काय प्रॉब्लेम ऐका ना नमस्कार ऐका ना यांचा पिक्चर आहे दे आलिंगन हो, घेतो ते मी. त्यांचं प्रमोशन करायचंय अगदी व्यवस्थित होणार त्याच्यावर व्यवस्थित. बोला फक्त हा? हो, बोलतो ऐका ना या बसा या बसा थँक्यू नाही. थँक्यू हा बसा हा बोला काका तुमचं नाव काय म्हणाला शिवाली छान नाव आहे हा, शिवाली. हा. छान नाव आहे Thank you, तुमचं पण thank काही सुंदर कॅरेक्टर असेल हो 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 खरं तर तुम्हाला फिल्म बद्दल लगेच सांगून टाकते खरं तर पटकन बोल, त्यांनी जागा दिली आहे. हा खरं तर कसं आहे ना ही कॉर्पोरेट युगातली फिल्म आहे खरं तर आणि खरं तर तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होत आहे की माझी पहिलीच फिल्म आहे खरं तर आणि खरं तर मी परी गोखले हे कॅरेक्टर करते खरं तर आणि खरं तर तिच्या आयुष्यात अनिल येतो पण खरं तर कॉर्पोरेट युगातली खरं तर ही गोष्ट आहे आणि कॉर्पोरेट युगात खरं तर प्रेम कसं आपल्याला करता आलं पाहिजे आणि किती गरजेचं आहे खरं तर हे सांगणारी ही एक गोष्ट आहे खरं तर काका काका खरं तर मी गोष्ट सांगत होते सिनेमाची काका निघूया का? काका वा वा काका काका खरं तर मी गोष्ट सांगत होते तुम्हाला मी खरं तर सगळ्यांना हे सांगत होते की आमचा Actually, सिनेमा येतोय हे गोष्टीचाच मी विचार करत होतो खरं तर आमचा लहानपणी सिनेमा बघा, येतोय 2 आमच्याकडे तारखेला तर मंडळी एक मी गोष्ट असं होती. सगळ्यांना सांगेन मी खरं तर शाळेत जाऊन असताना आमचा सिनेमा पूर्ण बघा लवकर बघा खरं तर 2 तारखेला मला खरं तर म्हणाले येतो होते आमचा की सिनेमा. चौथं नाटक आणि देतो. रिलीज होणार आहे खरं तर माझा पहिलाच सिनेमा आहे चौथं हा. नाटक मी लवकरात देतो. लवकर जाऊन चौथं थिएटरमध्ये नाटक बघा. एप्रिल मे पण बघा त्याच्या मागचं सोडा आमचा सिनेमा बघा. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. मुलाखतकार कसा नसावा याचं उत्तम उदाहरण होतं हे कॅरेक्टर. खूप मजा आली आणि मला खात्री आहे एप्रिल मे 99च्या टीमला आज मी असं वागलेलं अजिबात आवडणार नाहीये. खरं तर मला तुमचं खूप कौतुक करायचंय पण खरं तर आता आपण जाऊया आपल्या हास्यरसिकांकडे. सोनाली ताई खरं तर मला खूप आवडलंय. खरं तर मला काहीतरी वेगळं सांगायचंय. मस्त वाटले हे दोघं जण. पण काका तुमच्यासारखी जी व्यक्तिमत्व असतात ती आम्हाला कधीही भेटू नये असं वाटतं समीर. कारण इतका त्रास होतो की उद्देश भेटीचा खूप वेगळा असतो पण माणसं स्वतःच्या भूतकाळामध्ये आणि स्थळकाळ सोडून आठवणीमध्ये रमतात आणि त्यांना सहन करत बसणं हे फार तापदायक होऊन बसतं. खूप मज्जा आली बघताना, खूप हसलो आम्ही. थँक्यू वा ताई. सई धमाल परफॉर्मन्स होता. सॅमी मला असं वाटतं की खूप वेगळी पर्सनॅलिटी ट्रेट असलेले काका होते. आमच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य स्टार्ट टू एंड होतं त्यामुळे खूप खूप थँक्यू. शिवा युअर अ मॅड फेलो. फार मजा आली आणि छान दिसतेस. राऊत मस्त बॅलन्स्ड ॲक्ट. मजा आली.